इयत्ता 12वी विषय राज्यशास्त्र प्रकरण 4 समकालीन भारत शांतता स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने यावरील स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य याच्याशी निगडीत आहे. पर्याय पंचायती राज, ब. राष्ट्रीय एकात्मता, क. राष्ट्र ही संकल्पना, ड. मेल्टिंग पॉट ही संकल्पना. उत्तर राष्ट्रीय एकात्मता, ब. विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य राष्ट्रीय एकात्मतेशी निगडीत आहे. 2. चारू मुजुमदारशी निगडीत आहे. पर्याय JKLF, ब. नक्षलवादी चळवळ, क. हिजबुल मुजाहिदीन, ड. आसाम तेल कोंडी. उत्तर चारू मुजुमदार हे नक्षलवादी चळवळीशी निगडीत आहेत. ब. चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 1. जवाहरलाल नेहरू डिस्कव्हरी ऑफ इंडिया. 2. तमिळ लोकांच्या हक्कांसाठी लढा LTTE. 3. राष्ट्रीय एकात्मता परिषद कलम 370. 4. राष्ट्रीय एकात्मता परिषद 1961. तर याचं उत्तर आहे चुकीची जोडी आहे तिसरी, राष्ट्रीय एकात्मता परिषद कलम 370. तर या जागी दुरुस्त करून जोडी असेल राष्ट्रीय एकात्मता परिषद 1961. प्रश्न क्रमांक 2 अ. गटात न बसणारा शब्द ओळखा. दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रवाद, उग्रवाद. तर यापैकी गटात न बसणारा शब्द आहे राष्ट्रवाद. दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. 1. समाजात भीती, घबराट, धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर दहशतवाद. 2. लोकांचा राजाच्या निर्णय प्रक्रियेतील सहभागयुक्त लोकशाही. प्रश्न क्रमांक 3 अ. संकल्पना चित्र पूर्ण करा. राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये कोणती आहेत? तर याचं उत्तर असेल समान नागरिकत्व, विविधतेतील एकता, राष्ट्रपती निष्ठा, भिन्न समुदायाबद्दल बंधुत्वाची भावना, धर्मनिरपेक्षता, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, समानता. ब. खालील विधाने चूक बरोबर सहकारण स्पष्ट करा. 1. राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. उत्तर हे विधान बरोबर आहे, कारण लोकशाहीमुळे राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी देशात सर्व घटकांना मिळते व शांततापूर्ण आणि घटनात्मक मार्गाने समाज परिवर्तन घडवून आणणे केवळ लोकशाहीतच घडू शकते. 2. भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली. उत्तर हे विधान बरोबर आहे, कारण परकीय राजवटीपासून स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी सर्व भारतीय एकत्र आले ही भावना राष्ट्रीय एकात्मतेस पोषक आहे. प्रश्न क्रमांक 4 सहसंबंध स्पष्ट करा. राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता. उत्तर राष्ट्रीय आणि
राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता एकमेकांशी विसंगत नाहीत. भारतासारख्या खंडप्राय आणि विविधतेने नटलेल्या देशात प्रादेशिक अस्मितेचा आदर करूनच राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येईल. राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता यांच्यात समतोल प्रस्थापित करण्यासाठीच भारताने संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केला. प्रादेशिक अस्मिता जोपासण्यासाठी राज्यांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली. राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात 22 भाषांचा समावेश करण्यात आला. यापैकी कोणत्याही भाषेत राज्यकारभार करण्याची मुभा देण्यात आली. प्रश्न क्रमांक 5. तुमचे मत लिहा. राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता व स्थैर्य यांची गरज असते. उत्तर: वरील विधानाशी मी सहमत आहे, कारण कामगारांचे आंदोलने, विद्यार्थ्यांची आंदोलने, शेतकऱ्यांचे लढे, जातीय दंगली व जाती हिंसाचारामुळे देशात अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण होते. अशा प्रकारे आंदोलने निर्माण झाली तर ती परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शासनाचा वेळ खर्ची पडतो. आंदोलनाच्या वेळी सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होते. दुर्मिळ असलेली साधनसंपत्ती उत्पादक उपक्रमांवर खर्च करावी लागते. त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीत खंड पडते. देशाची आर्थिक प्रगती मजबूत करण्यासाठी या सर्व समाज घटकांनी संयम बाळगणे आणि सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यामुळे देशात शांतता, स्थैर्य वाढेल आणि देशाची प्रगती होईल. प्रश्न क्रमांक 6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय? उत्तर: 2004 साली पीपल्स वॉर ही आंध्र प्रदेशातील संघटना आणि भारतीय माओवादी केंद्र या बिहार आणि परिसरात वावर असणाऱ्या वेगवेगळ्या संघटना एकत्र आल्या. त्यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी या पक्षाची स्थापना केली. नक्षलवादी चळवळ, जी माओवादी चळवळ अथवा डाव्यांची उग्रवादी चळवळ म्हणून ओळखली जाते, जिथे अन्याय, शोषण, दमन आणि राज्याकडून दुर्लक्षित केल्याची भावना असते, तिथे चळवळ यशस्वी होते. शेतमजूर, दलित आणि आदिवासी लोकांचे समर्थन आहे. ती सर्व शहरी भागात, विशेष कामगार भागात पसरली आहे. या चळवळीचा प्रसार बिहार, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश राज्यात झाला. ही चळवळ कार्ल मार्क्स, लेनिन आणि माओ त्से तुंग यांच्या वैचारिक बैठकीच्या कार्य करणारी संघटना आहे. सशस्त्राच्या जोरावर रेल्वे, रस्ते, वीज आणि दूरसंचार या पायाभूत कामात दहशतीच्या व हिंसक मार्गाने लोकशाही शासन उलथून पाडण्यासाठी काम करते. 2. जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा. उत्तर: भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 या ॲक्टनुसार संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याचा निर्णय घ्यावयाचा होता. जम्मू काश्मीर पाकिस्तानात सामील करण्यासाठी तेथील महाराजा हरिसिंग यांच्यावर दबाव टाकण्याकरिता पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने टोळीवाले काश्मीरमध्ये पाठवण्यात आले. महाराजा हरिसिंग यांनी भारतात सामील होण्याच्या करारावर सही केली. जम्मू काश्मीर भारतात सामील झाले आणि तेथूनच जम्मू काश्मीरमधील समस्येला सुरुवात झाली. 1965 मध्ये अमानुल्ला खान यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्लेबिसाइट फ्रंटची स्थापना केली. या अनधिकृत लष्करी गटाने नॅशनल लिबरेशन फ्रंटने जम्मू काश्मीरमध्ये घातपाती कारवाया घडवून आणल्या. त्याचे नामकरण 1977 मध्ये प्लेबिसाइट फ्रंटला जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट असे नवीन नाव देण्यात आले. ही दहशतवादी संघटना आझादीसाठी हिंसाचाराचा अवलंब करते. या गटाला सहाय्य करण्यासाठी पाकिस्तानी हिजबुल मुजाहिदीन या संघटनेच्या दहशतवाद्यांना पाठवले. त्यातूनच आझादीचा लढा हा पॅन इस्लामिक लढा बनला. पाकिस्तानातील IIS ही सरकारी संघटना दहशतवाद्यांना
आर्थिक पाठबळ व लष्करी रसद पाठवते. त्यामुळे जास्त जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हिंसाचार वाढला असून राजकीय अस्थैर्य निर्माण झाले आहे. भारतीय सैन्याद्वारा या सीमापार दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.